तळोद्यात शिवसेनेचा अभिनव उपक्रम, लाडकी बहीण योजनेसाठी 50 फ्री वाय-फाय किट्सचे लोकार्पण। तळोदा जिल्हा नंदुरबार। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळावा, यासाठी शिवसेनेने तळोदा तालुक्यात एक स्तुत्य पाऊल उचलले आहे। EKYC प्रक्रियेत अडचणी येत असलेल्या महिलांना मदत व्हावी, या उद्देशाने शिवसेनेतर्फे 50 मोफत वाय-फाय किट्सचे लोकार्पण करण्यात आले। हा उपक्रम आज तळोदा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडला। लोकार्पण सोहळ्यावेळी वातावरणात उत्साह आणि सेवाभाव दोन्हीही जाणवत होते। या उपक्रमामुळे तळोद्यातील प्रत्येक पात्र लाभार्थींपर्यंत योजना सहजपणे पोहोचवण्याचा उद्देश आहे, ज्यामुळे कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये, हा शिवसेनेचा निर्धार स्पष्ट दिसून येतो। कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, या लोकार्पण सोहळ्यास तालुका प्रमुख अनुपभैया उदासी, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, ज्येष्ठ शिवसैनिक केसरसिंग क्षत्रिय, नंदुरबार लोकसभा उपाध्यक्ष संदीपभैया परदेशी यांच्यासह विकासगीर गोसावी, सूरज माळी, कपिल कर्णकार, शाहिद पठाण, राहुल पाडवी, गणेश राणे, दिनेश ब्राह्मणे, दीपक गोसावी, कल्पेश चव्हाण, विक्की पाडवी, सोनू अहिरे, सुयोग टवाळे, कृष्णा पाडवी, अमृत पाडवी, अजय पाडवी, मयूर पाटील, राज जाधव, गोपाल परदेशी, पवन भोई आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांसाठी आशेचा किरण, या उपक्रमामुळे तळोद्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सुलभ इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहेत। ग्रामीण व शहरी भागातील अनेक भगिनींना EKYC प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता, त्या समस्येवर शिवसेनेने प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले आहे। शिवसेनेचा हा उपक्रम केवळ तांत्रिक मदत पुरवणारा नसून महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे। या लोकार्पणाने तळोद्यातील महिलांसाठी नव्या आशेचा किरण उजळला आहे। मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी आकाश जिंगाबोई, प्रकाशा। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या महिलांना लाडकी बहिणीचे पैसे भेटत असतील त्यांना या येत्या 2 महिन्यामध्ये KYC करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। जर त्यांनी या 2 महिन्यामध्ये KYC केली नाही तर त्यांच्या लाडकी बहिणीचे पैसे हे बंद होणार आहेत। तरी तळोदा शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा रेंजचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे तळोदा शिवसेना मार्फत तळोदा शहराच्या विविध भागामध्ये महिलांना लाडक्या बहिणींना KYC करणं सुलभ जावं, यासाठी तळोदा शिवसेनेमार्फत 50 वाय-फायचं आज आम्ही लोकार्पण करत आहोत। आणि ज्यांना असं वाटत असेल, ज्या कोणी व्यक्तींना असं वाटत असेल की त्यांच्या एरियामध्ये त्यांना KYC करताना काही प्रॉब्लेम येत असेल, रेंजचा काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये भेट द्यावी आणि त्यांना शिवसेनेमार्फत मोफत वाय-फायची सुविधाही पुरवली जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा।